सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते आता आपल्याबरोबर आहेत. साहेब, काल प्रणिती शिंदेनी टीका केली होती की फडणवीसांवर फडणवीस नसून फसणवीस आहेत. हे नुसतं करतो म्हणतात, काहीच करत नाहीत आणि कालपर्यंत नुसतं थापाच मारलेत. माझा त्यांना प्रश्न आहे समोरच्या उमेदवारांना की काही बोलले तर आता त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरती बोलावं. फडणवीस साहेबाच्याच भारतीय जनता पार्टीने मोदीजीने गेली 70 वर्षात हे करू शकले नाही. आज सोलापूरचा पाण्याचा प्रश्न मिळतोय. समांतर पाईपलाईनसाठी त्या ठिकाणी 650 कोटी रुपये त्याच फडणवीस साहेबाच्या भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारने त्या ठिकाणी सोलापूरसाठी दिले. त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. सोलापूरचं पार्क स्टेडियम असो, सोलापूरचे त्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम असो, त्या ठिकाणी सोलापूर मोहोळ रस्ता असो, सोलापूर मंगळवेढा रस्ता असो, सोलापूर विजापूर, सोलापूर हैदराबाद, सोलापूर चे वेगवेगळे संभाजीनगर, सोलापूर सांगली असे 40,000 कोटी रुपयाचे रस्ते या सोलापूर जिल्ह्याला त्या फडणवीस साहेबाच्याच भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारने दिले. हे त्यांनी कधीतरी विचार केला पाहिजे. त्यांनी विकासावर बोलावं. ते आता फर्स्टेड झालेले आहेत, चिडचिड व्हायला लागली आहे. त्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मोदी सरकारने जे केलं त्याच्यावरती त्या विषयावरच आम्ही मतं मागणार आहोत. भाजपवाले माझं चारित्र्य हनन करतील, माझे फोटो आणि माझी खोटी माहिती व्हायरल करतील अशी भीती देखील त्यांनी आता व्यक्त केलेली. विकासावर काही बोलायचं नसलं की अशा पद्धतीचं दुर्दैवानं किळसवानं राजकारण करण्याचा हा काँग्रेसचा जुनी पद्धत आहे. त्याच्यामुळे काही कारण नाही. तुम्ही विकासावर बोलावं. आम्हाला माता भगिनींचा सन्मान राखणं हे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलेलो आहे आणि तो आमचा संस्कार आहे. त्यामुळे या विषयावर त्यांनी बोलू नये. विकासाच्या मुद्द्यावरती बोलावं आणि विकासावरच बोलावं. त्यांनी काँग्रेसने 70 वर्षात काय केलं आणि मोदी साहेबांनी 10 वर्षात काय केलं या विषयावरच आम्ही बोलणार आहोत. विकास विकास आणि विकास या विषयाला सोडून आम्ही दुसऱ्या विषयावर बोलणार नाही. आपण दौरा केला आहे, मंगळवेढा झाला आहे, सोलापूर झाला, काय परिस्थिती नक्की? लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. लोकांना मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. मोदीजींनी जी विकासाची गंगा आणली, या सोलापूर जिल्ह्यामध्ये 40,000 कोटीचे रस्ते दिले. त्यामुळे मोदीजींना लोकांना मतदान करायचं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे. तरुण, महिला, युवक, शेतकरी हे सर्व मिळून मोदीजींना पुन्हा एकदा हिंदुस्थानचं पंतप्रधान करण्यासाठी उत्सुक आहेत आणि लोक वाट पाहत आहे की त्या ठिकाणी 4 जूनला मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी राम सातपुते या ठिकाणी उमेदवार आहेच, परंतु त्याच्यासोबत मोदी जे आहेत हे लोकांना त्या ठिकाणी पक्क माहीत आहे. हे मोहिते पाटील म्हणतात की बारामती असेल, सोलापूर असेल, माढा असेल, हे सीट भाजपने आता विसरावेच. मी विषयावर बोलणार नाही. पार्टीचे वरिष्ठ नेते बोलतील, परंतु भारतीय जनता पार्टी हे सर्व मतदारसंघ जिंकतील याच्याबद्दल शंका नाही आहे. कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.